म्हणतात आमची मुलगी आमची बहीण आहे आमची सून आहे, या क्षेत्रातले लोक आणि कोणी घाबराव तर किती घाबराव, 5 वेळा या मतदारसंघाच्या ज्या पक्षांनी प्रतिनिधित्व केला आज त्यांची ताकद नाही झाली की या क्षेत्रामध्ये त्यांनी त्यांचा उमेदवार उभा केला पाहिजे होता। किती घाबरट आहे की पक्षाला महाआघाडीला त्यांनी आग्रह सुद्धा नाही केला की अमरावती आम्हाला पाहिजे म्हणून। त्यांना माहिती आहे अमरावतीकरांची सूनवर किती अत्याचार या उद्धव ठाकरेंनी केला, म्हणून उद्धव ठाकरे घरी बसून घाबरून दुसऱ्या पक्षाला इथे उमेदवारी दिली। आनंद या गोष्टीचा वाटते की या क्षेत्रामध्ये जे विकासाचे धोरण मी घेऊन या मतदारसंघामध्ये एक निर्दलीय सांसद म्हणून मी प्रतिनिधित्व केला। मी गेल्या 5 वर्षापासून दादा आमची नशीब आहे की तुमच्यासारखे उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री या महाराष्ट्राला लाभले होते 2014 ते आतापर्यंत, कारण जे विकासाचे धोरण घेऊन या मैदानात मी 2019 मध्ये उभी होती ते एक एक वाक्य दादा सगळ्यात महत्त्वाचा, गोर गरीब लोक जेव्हा 600 रुपये निराधार श्रावणबाळ हँडिकॅप मतिमंद लोकांना भेटायचं तेव्हा मी यांना शब्द दिला होता जर आमचे सारखे युवक जर या क्षेत्राचं प्रतिनिधित्व कराल तर ते 600 पासून 2000 रुपये आपण करू। आणि माझं नशीब की या देशावर सगळ्यात गोर गरिबांची भावना जाणणारा आमचे देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी विराजमान झाले आणि 2014 मध्ये आपण मुख्यमंत्री झालात आणि त्याच्यानंतर उपमुख्यमंत्री झालात आणि 600 ते 1500 रुपये आपण केले। घरकुलाचा प्रश्न, पंतप्रधान आवास योजनेचा प्रश्न, PR कार्डचा प्रश्न, प्रत्येक गोरगरीब महिलांना अरे जास्त स्वप्न नसते माझ्या महिलांचे जास्त काही जीवनाला घेऊन काही लालच नसते, काहीच नसते, त्यांना फक्त त्यांचे घरामध्ये राहणारी जागा आणि त्यांच्या डोक्यावर छत फक्त एवढंच पाहिजे आणि ते देण्याचं काम जर या देशामध्ये कोणी केलं असेल तर या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी आणि आमचे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी केले। या क्षेत्रामध्ये जेवढेही सिनियर नेते आहे ना जे माझे विरोधात बोलताय, एक बाई बद्दल आपण कोणती पातळीवर बोलो, आपण कोणती पातळीवर घेऊन जायचं आहे आपल्या भाषाला, ते विसरून जातात की त्यांनी सुद्धा जन्म एक बाईचे पोटातूनच घेतलेला आहे। ते तरी त्यांनी विचार करा तुम्ही कशावर कधीवर कोणावर टीका करताय त्याचा नक्की तुम्ही विचार करून बोलाव। या क्षेत्रामध्ये जेव्हा टेक्सटाईल पार्कची घोषणा होत होती पूर्ण राज्यामध्ये देशामध्ये 7 टेक्सटाईल पार्कची घोषणा झाल्या आणि उद्धव ठाकरेजींना आव्हान आहे माझा की 33 महिन्याची सरकारमध्ये जेव्हा टेक्सटाईलचे प्रपोजल इथून गेले तर केंद्राने नाव विचारले की तुमचे प्रेफरन्स देणारे कोणते क्षेत्र आहे कोणता जिल्हा आहे त्याचं नाव पाठवा। तर त्यांनी अमरावतीचं नाव सूट अमरावतीला मागे ठेवून काटा मारून दुसरे एक जिल्ह्याचं नाव पाठवलं आणि तेव्हाच आमचे अमरावतीची नाड जुळून अमरावतीसाठी काम करता असा उपमुख्यमंत्री साहेब आमचे तेव्हा सरकारवर विराजमान झाले आणि त्यांच्याशी बोलत असताना मी माझी व्यथा सांगितली की माझे शेतकरी जे मुलं आहे जे बेरोजगार आहे त्यांचे भविष्यासाठी दादा आपल्याला विचार करावा लागेल, कारण ते शेतकरी जेव्हा तोंड पाहून मला पाहतात ते एकच म्हणतात की आमच्या मुलांच्या हाती रोजगार द्या। आणि तेव्हा मी त्यांना आग्रह केला, त्यांना विनंती केली की टेक्सटाईल पार्क जे महाराष्ट्राला फक्त एकच भेटणार आहे 11,000 करोडचा इन्व्हेस्टमेंट त्या पार्क मध्ये टेक्सटाईल पार्क मध्ये येणार आहे तर ते टेक्सटाईल पार्क माझ्या क्षेत्राला द्या एवढी विनंती केली। आणि उपमुख्यमंत्री कसा असावं, अमरावतीचे शेतकऱ्यांचे मुलांना हात मजबूत करण्यासारखं असावं, ते इमिजिएट टेक्सटाईल पार्क ही घोषणा आमच्या अमरावतीमध्ये झाली आणि येणाऱ्या भविष्यामध्ये 2 ते 3 लाख मुलांना बेरोजगार मुलांना माझी अमरावतीत रोजगार भेटन। ती कमाई या जिल्ह्याने खऱ्या अर्थाने एक प्रतिनिधित्व करत असताना अभिमान वाटतो त्या गोष्टीचं। मी दादा प्रदेश अध्यक्ष जेवढेही नेतेगण आहे सगळ्यात जुनी आहे, मी छोटी आहे, ज्युनियर आहे, आपले सारखं खूप मोठा अनुभव नाही माझं, पण माझी पोटतिडकी माझ्या अमरावतीच्या लोकांसाठी आहे। ज्या पद्धतीने पोटतिडकीने 16 तास अरे बरेचसे खासदार
एसीचे घरातून बाहेर सुद्धा पडले नव्हते, पण 46 डिग्री मध्ये काम करणारी एकमेव खासदार या जिल्ह्यामध्ये आहे की नावानी कामानी गावानी आणि काय काम करून दिलं पाहिजे या पद्धतीने काम करण्याचं ताकद आपण माझे पाठीशी उभं राहिली. म्हणून इथपर्यंत आज मी आपल्याला एक प्रश्न नक्की विचारन. माझे जेवढेही मायबाप इथे बसले, युवक मंडळी इथे बसलेली आहे, मी आपल्याला प्रश्न विचारते की बरेचसे नेते मंचावर येतात आणि एक सामान्य परिवारातून बिलॉंग करणारी माजी सैनिकाची मुलगीवर पाथडी सोडून जेव्हा ते टीका करतात, राजकारण स्वतःसाठी राजकारण आम्ही करत नाही. मी आपल्या मायबापांना विचारते की ते म्हणतात की नवनीत राणाला आम्ही पाडणार, नवनीत राणाचा डिपॉझिट जप्त करणार. जेवढे माझे इथे लोक आहे, किती लोकांना वाटते की नवनीत राणा या मतदारसंघाचा प्रतिनिधित्व परत 2024 मध्ये केला पाहिजे? त्याने हात वरती करून मला आशीर्वाद द्या. माझी ताकद माझी इमानदारी आहे. माझी ताकद माझे लोक आहे. माझी ताकद बेरोजगार मुलांना हातात रोजगार देण्यात आहे. माझी ताकद माझे आदिवासी भाऊ बहीण आहे. माझी ताकद युवक आहे. मी सगळं काही मी मैदानात गेल्या 5 वर्षापासून माझी इमानदारीने या क्षेत्रासाठी झटली, रक्ताचा पाणी केला आणि याचा पुढे सुद्धा एकही शब्दाने माझे विचारधारावर जर कोण बोलला, अरे धर्म ही मेरा कर्म है और कर्म ही मेरा धर्म है, यही विचारों से ये मैदान में उतरकर मी आपल्या सगळ्यांना विनंती करन, कमल चिन्ह दादा खूप मनापासून आपले सगळ्यांचे धन्यवाद आहे की जेव्हापासून पार्लमेंट सुरू झाली, हा पहिल्यांदा मशीनवर काय येणार आहे, काय येणार आहे. आणि हे अमरावतीकरांचं स्वप्न होतं जे आपण कमळ अमरावतीला देऊन पूर्ण केला, त्याच्याबद्दल आपला मनापासून धन्यवाद करते. आणि मी माझे अमरावतीकरांचे माध्यमातून आपल्याला शब्द देते की ही लढाई तुमची आणि माझी नाही, ही लढाई देशभक्तीची आहे, राज्याच्या विकासाची आहे, अरे शेतकऱ्यांची आहे, शेत मजदूरांची आहे, युवकांचे भविष्याची लढाई आहे. आणि हे अमरावतीकर ते स्वप्न आपला पूर्ण करतील. अरे मुझे एक बार बताओ तो सही, अमरावती में क्या खिलेगा? एक बार हाथ ऊपर करके दिखाओ, अमरावती में क्या खिलेगा, क्या खिलेगा? और देश में क्या खिलेगा, देश में क्या खिलेगा? आपकी बार, आपकी बार. और अमरावती में क्या रहेगा?